गणपत कांबळे, त्याचप्रमाणे भाऊ भगत, त्याचप्रमाणे नगरसेविका प्रभाग AZ शीला भगत, तसेच जितेंद्र अहेर, हॅपी बाई सिंग या संपूर्ण प्रायोजकांचा नक्कीच आपण या ठिकाणी यशोतीच हार्दिक हार्दिक सन्मान आणि नक्कीच कौतुक करतोय. उत्स्फूर्त प्रायोजकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच नेक्स्ट मॅच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आपल्याला पाहायला मिळते आहे. मॅच सुरू होती आहे. चला त्वरा करायची आहे मित्रांनो. अजून लीगच्या पद्धतीने अजून एक मॅच शिल्लक आहे. त्यानंतर नॉकआउटच्या पद्धतीने मॅचेस सुरू होतील. पहिले षटक घेऊन येतो तो स्वप्नील. मॅचला सुरुवात होती आहे. पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये टाकला गेलाय. निर्धाव चेंडू नक्कीच आलाय. डॉट बॉल आलाय. गुड बॉलिंग स्वप्नील. नक्कीच आईबाबा मित्रमंडळाचं स्वागत योगेशजी भालेराव यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. चला आईबाबा मित्रमंडळाचे सर्वस्व आपण सर्व स्टेजवर या. त्यांचा सुद्धा सन्मान योगेशजी भालेराव यांच्या शुभ हस्ते केला जातोय. एक मानसरोवर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आईबाबा मित्रमंडळाचे सर्व दीपेश अँड कंपनी जेवढे संघ मालक संघ प्रतिनिधी असतील त्यांचा यथोचित सन्मान योगेशच्या माध्यमातून केला जातोय. मॅचच्या दिशेने नक्कीच वळूया. निर्धाव चेंडू येत आहेत. काय बॉलिंग एफर्ट दिले आहेत. आईबाबा संघाचे दीपेश या ठिकाणी सन्मान स्वीकारतायत. उलटा चेंडू कन्वर्ट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. रनआउट केला जातोय. आणि दोन शब्द आईबाबा संघाचे दीपेश आपलं या ठिकाणी मनोगत नक्कीच व्यक्त करतील. काय आयोजन नियोजन केलंय. हॅलो, आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्ही आमच्या सोबत सातत्याने राहाल. दोन शब्द नक्कीच दीपेश यांच्या माध्यमातून. सर बोला. हॅलो, धन्यवाद मानतो की सुबोध, प्रफुल्ल, बाकी सर्व टीम यांनी मला आमंत्रित केल्याबद्दल. म्हणजे माझ्या टीमला पण सर्व मित्रमंडळ, कारण आमची पण तिकडे लीग चालू आहे. त्यामुळे त्याला काही निमित्तासाठी आलो होतो. म्हणून मी बोललो जाऊन भेटून येऊया म्हणून त्याच्यासाठी आलो होतो. बाकी आयोजनबद्दल काय बोलायला नको यांच्यासोबत. तोडत नाही कामोट्यामध्ये कुठेच. नक्कीच धन्यवाद धन्यवाद सर. तुमची लीग सुद्धा चालू आहे. वेळात वेळ काढून तुम्ही आलात. क्रिकेट वाचण्यासाठी तुम्हाला सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मंडळाचं नाव आईबाबांचं ठेवलं त्याबद्दल नक्कीच कौतुक करावं लागेल. त्याचं नाव आमचं आदर्श मित्र मंडळ आणि आईबाबा ग्रुप आहे आमचा. नक्कीच धन्यवाद. तुमचं आदर्श ग्रुप आहे. आदर्श नक्कीच मुलं आहेत. आईबाबांचं संगोपन करा. त्यांचे आशीर्वाद घ्या. म्हातारपणात त्यांची गरज असते. तुम्ही सुद्धा त्याच वयामध्ये जेव्हा जाल त्यावेळेस त्या जाणीवीची तुम्हाला कल्पना येईल. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू सर. येस थँक्यू. मॅचच्या दिशेने नक्कीच आपण वळतोय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना एक गडी बाद झाला. एक धाव संख्या. बॅक फुटवर जाऊन खेळण्याचा फायदा. महत्वाचा गडी बाद झालाय. दांडी गुल झाली आहे. डीजे वाले अरे लगाव गाणं. गुलाबी साडी लावली आहे. शोले चित्रपटाचं गाणं नक्कीच लागलं पाहिजे. आपला राजा मित्रमंडळाचे सर्व प्रतिनिधी आपण व्यासपीठावर नक्कीच यायचंय. आपण आमंत्रित राहत. आपला राजा मित्रमंडळ पुन्हा एकदा स्वप्न यांच्या माध्यमातून पंचांच्या हात समांतर. चेंडू अवांतर. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. व्हाईट +1 आहे. अच्छा एकच धाव. काय बॉलिंग टाकली जाते. पहिलं षटक मार्गस्थ असताना विकेटचं पतन नक्कीच झालंय. हलका लेग साईडच्या दिशेने तटावलाय. घोषांगी क्षेत्रातील एक धाव. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलं आणि धावसंख्या होती ती
4 धावा, एक गडी बाद 4 धावा. स्वप्नील यांचं पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात येत आहे. नवीन गोलंदाज नक्कीच पाहायला मी त्या संघ मालक नाही पण संघ कर्णधार म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातोय, भावेश कांबळे. अष्टपैलू व्यक्तिमत्व मागच्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिलंय. आगळी वेगळी शैली पाहायला मिळाली आहे. काय बॉल आतमध्ये आणलाय, नाजूक ठिकाणी नक्की चेंडू लागलाय, निर्धाव चेंडू आलाय, डॉट बॉल. धावसंख्या नक्की स्थिरावती आहे. ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट न्यूझीलंडची चालू असलेली मॅच आपण पाहतोय. अजून एक मॅच लीगच्या पाहिल्यानंतर आपण नक्कीच गुणतालिकेमध्ये नक्कीच बदल पाहायला मिळेल. नक्कीच पंच दंडित करतात, शाहरुख खानच्या स्टाईलमध्ये दाखवतायत. पाय मागे टाकला जातोय, हात रुंदावतायत, व्हाईट बॉल दिला जातोय. स्माइल देत आहेत पंच सुद्धा खुश आहेत शाहरुख खान म्हटल्यानंतर. सागरजी कसबे नामांकित पंच. प्रफुल्ल यांचं गचाळ यष्टीरक्षण. बॅटची एज घेतली गेली होती, सुसंधी असते, वेळ कोणासाठी थांबत नाही. बाईटच्या माध्यमातून एक धाव. अंपायर बॅट एज होती ना, अंपायर बॅट एज होती ना, नाही बाईटच्या माध्यमातून एक धाव. ओके ओके. आणलाय चेंडू, कोपऱ्यावरती टाकलाय, ऑफ स्पिन टाकला गेलाय, ऑफ स्टंपच्या आतमध्ये गेला असता. काय चेंडू टाकलाय, गुड बॉलिंग. भावेश त्यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, चांगला प्रयत्न. अंकश यांच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय साईड मारल्याचा. चला पंच आपल्यालाच यावं लागेल, थर्ड रिव्ह्यू तुम्हीच बघायचा आहे, कारण 90, 60 आणि डिग्री आपण पाहतोय अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये. थोडंसं साईड मारल्यानंतर दंडित केला जात आहे. दंडित केल्याचा परिणाम नक्कीच नो दिला गेलाय. पाहूया, संशयास्पद आहे. थर्ड रिव्ह्यू नक्कीच गेलाय. अंपायर रिव्ह्यू आहे. हॅलो, फेअर डिसिजन था. हॅलो अंपायर, बॉल काउंट आहे. चला बॉल फेअर डिलिव्हरी दिली आहे. चला मॅच सुरू करायची, स्पीडअप करा. धावसंख्या नक्कीच झाली 7. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक. नक्कीच पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळती आहे. गुड स्ट्रोक. धावा कराव्या लागतील. दुसरं षटक प्रगतीपथावर असणार. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. 8 ऑन द बोर्ड. टपलीचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय. गुड एफर्ट दिले गेलेत. 2 धावा नक्कीच मिळाल्यात. ओव्हरची समाप्ती होती. षटक क्रमांक दुसरं आणि धावसंख्या होते ती 10. लॉस ऑफ 2 विकेट्स. डीजे दादा मगाशी शोले चित्रपटाचं गाणं नक्कीच गेलाय.
लागलं पाहिजे. लगाव गाणं. रिलीज झाला शोले चित्रपट. काय बॅटिंग केली गेली आहे. शेवटच्या क्षणी बॅट टाकली गेली आहे. ग्लान्स केलाय. क्लास ग्लान्स. सचिन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. 30 षटक प्रगतीपथावर असताना दांडी 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 गुल. लगाव शोले. लागतील. मिथुन चक्रवर्तीचा डिस्को डान्सर सुद्धा लागला तरी हरकत नाही. आलाय टपलीचा फटका. सीमारेषेवरती चेंडू स्वप्नील अडवतायत. एक धाव नक्कीच पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मारला फटका जातोय सीमा रेषा पार. 4 धावाने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोचते ती 16. डीजे दादा धुरंधर चित्रपट सुद्धा नक्कीच गाजून गेलाय आणि त्याचं नुसतं गाणं सुद्धा लागलं. म्युझिक नुसते लागली तर नक्कीच अक्षय कुमार नागला आमच्याकडे रसिक नक्कीच लाजतील. चेंडू काय वेल्लेप केलाय. पंच व्हाईट बॉल दिलाय. सेवा की माँ का फोन आलेला त्यामुळे डिस्टर्ब होतोय. व्हाईट बॉल. एकदा अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावा लागेल. धावसंख्या नक्कीच वाढली आहे. 17. प्रत्येक चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटर करतायत. निष्फळ नक्कीच ठरतोय. स्ट्रोक करावा लागेल. चौकार आणावे लागतील. धावसंख्या वाढवावी लागेल. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न स्वप्नील यांच्याकडनं क्षेत्ररक्षण सुरेख पाहायला मिळते. काय एफर्ट्स दिलेत. लगाव डाणा डीजे लादा. लागेल. लावलेली गाडी नक्कीच लागली जातात. सुशाव्य संगीत सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. शेवटचं षटक प्रफुल घेऊन येत आहेत. काय उल्लेख केला गेलाय. व्हाईट बॉल पंचदंडित करतायत. एक अतिरिक्त चेंडू नक्कीच टाकावं लागेल. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळते. अचूक फेक पाहायला मिळती आहे. नाबाद ठरवलं जात आहे.
काहीतरी विचारायला गेला त्याला विचारून देतो की पाणी का पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. टाकलेला पुढचा चेंडू प्रफुल्ल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. धावसंख्या होतीये. फुल टॉस चेंडू कन्वर्ट झालाय. चला लहान मुलांनो लक्षात ठेवा, तुम्ही पहिल्या रांगेत बसलाय, दुखापतग्रस्त झाला तर आयोजक कमिटीच्या माध्यमातून कुठलीही भरपाई दिली जाणार नाहीये. बॉल अडवायचाय, अचूक अडवा, तुम्हाला लागणार नाही याची खबरदारी घ्या. पुन्हा एकदा No+1. धावसंख्या नक्कीच वाढली आहे. 2-2-2-2. लॉस ऑफ 4 विकेट्स. चौथं षटक प्रगतीपथावर असताना ब्लॉकहोलमध्ये टाकलेला चेंडू पाहायला मिळालाय. लेगबायच्या माध्यमातून एक धाव. धावसंख्या वाढली आहे. 2-3-23. 3 चेंडू शिल्लक. हाणामारीचे लगावला फटका आणि बॅटर आउट. दादा डीजे दादा लगाव गाना. गुणलखेच्या भूमिकेत आता बॅटिंग करताना सुजित पाहायला मिळत आहेत. उडवलाय चेंडू, आलाय पहिल्या चेंडूवरती चौकार.
काढायचे सर आणि नक्कीच हेड कॉइन कॉइन. फिल्डिंग. चला इंग्लंड विन द टॉस अँड चॉस टू फील्ड फर्स्ट. चला धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आपण पुढच्या मॅचचा टॉस झालाय. लीगच्या माध्यमातून शेवटची मॅच पाहायला मिळते आहे. या ठिकाणी मनोगत व्यक्त शुभेच्छा करत- फक्त स्पर्धेच्या शुभेच्छा फक्त द्या. थँक्यू. ओ टू कॉमेंट्री बॉक्स कदम सर. थँक्यू अमोल. चला मॅच सुरू करायची आहे मित्रांनो. अजून एक लीगची मॅच शिल्लक आहे आणि आपण नक्कीच पाहतोय. अटीतटीच्या प्रत्येक मॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्यात. टार्गेट नक्कीच ठेवलं गेलंय. चोवीस चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. चला मॅचला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला ते प्रफुल्ल. प्रफुल्ल आणि भावेश ओपनर पेअर. मगाच्या मॅचमध्ये दोघांनीच बॅटिंग केली आहे. बाकीच्या प्लेयरला चान्सच दिला नाही अशी बॅटिंग. पहिलाच चेंडू फुलटॉस चेंडू निर्धाव आलाय. शुभशकून असतो प्रत्येक चेंडूमध्ये. पहिलाच चेंडू फार महत्वाचा. डॉट बॉल येतोय. गोलंदाज नक्कीच पाहायला मिळत आहे सुशील. बॅटिंग झाली नाहीये पण बॉलिंगच्या माध्यमातून नक्कीच विकेट काढावे लागतील. अपील केलं जाते. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल दिला गेलाय. व्हाईट बॉल. चला रिव्ह्यू दिलाय. अंपायर रिव्ह्यू आहे की फिल्डिंग रिव्ह्यू? चला फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. वाईट बघायचा आहे, चेक करायचा आहे. चला अंपायर तुमचा निर्णय. व्हाईट बॉल दिलाय. एक धाव नक्कीच ग्राह्य धरली जाते. पुन्हा एकदा टपलीचा सुरेख फटका. आलेला फटका नक्कीच चौकार जातोय. अंपायर नो आहे. 4 धावा नक्कीच पाहायला मिळाल्यात. येस धावसंख्या नक्कीच झाली आहे, वाढली आहे. सुजी त्यांच्याकडे चेंडू अडवला जातोय. एज इज ओनली नंबर असं म्हटलं जातं. क्रिकेटच्या माध्यमातून कुठलंही वय ग्राह्य धरलं जात नाही. ग्राउंडवर जेव्हा खेळायला जातो आपण त्यावेळेस सगळं वय विसरलं जातं. उडवलाय चेंडू पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा एक धाव. काल आणि आजच्या सत्रामध्ये प्रफुल्ल काय बॅटिंग करतायत. 4 चेंडू झालेत, 6 ऑन द बोर्ड. निर्णायक उरवले 2 चेंडू. फुल टॉस चेंडू. इनिंगचा शेवटचा या ओव्हरचा लास्ट टू गो. धावसंख्या वाढली 7 धावा. 5 चेंडू आणि 7 धावा. फुलटॉस कन्वर्ट झालाय. आलाय चौकार.
11 ऑन द बोर्ड, 11 ऑन द बोर्ड. काय स्ट्रोक खेळल्यात. प्रफुल्ल अत्यंत आकर्षक बॅटिंग करतायत. 27 धावांचा पाठलाग अजूनही नक्कीच. 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता कंपल्सरी चेसच्या माध्यमातून. 18 चेंडू 17 धावांची आवश्यकता. सॉरी 18-17. नवीन गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज राज. टाकलेला चेंडू अवांतर नक्कीच पाहायला मिळतोय. पंच दोन्ही हात आकाशाला उंचावत आहेत. हलकाच तटावलाय. नक्कीच संयमी फलंदाजी. 2 चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत. पहिला वाईट होता. पुन्हा एकदा बाक लावून टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट नक्कीच झालाय. जास्तीत जास्त स्ट्राईक प्रफुल्लकडे राहतील याची काळजी दोन्ही भाविष बॅटर घेत आहेत. धावसंख्या झाली ती 14. 2 चेंडू झाले. दुसऱ्या षटकातील अजून 4 चेंडू शिल्लक. दांडी 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 गोल झाली आहे. चला बॅटिंग रिव्ह्यू घेतलाय, मागितलाय. साईड मारलेलाचा रिव्ह्यू नक्कीच पाहायला लागेल. चला अंपायर तुम्हीच या. साईड बघायचं आहे. या लवकर. 90-60 आपण चेक करायचं आहे. डीजे दादा लगाव शोले का गाना. महत्वाचा विकेट बाद झालाय. फेअर डिलिव्हरी ग्राह्य धरली झाली आहे. नवीन बॅटर विशाल. विशाल झेंडे. व्हाईट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अंपायर जरा मधला स्टंप लावा. मधला स्टंप. पुन्हा एकदा पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. 3 चेंडू झाले. धावसंख्या झाली ती 15. 3-15. चला डीजे दादा आता वाजले की 12. लावायची आहेत गाणी. चॉईस गाणी नक्कीच येत आहेत. काय स्ट्रोक खेळला गेलाय. कल्पकता नजाकतता. सुंदर स्ट्रोक. घोषांगी क्षेत्र 1 धाव. चला जुना बॉल द्या.
चला नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीम्स लवकरात लवकर तयार राहायचे. लीगची शेवटची मॅच, त्यानंतर चित्रस्वरूप नक्कीच लक्षात येईल. नॉकआउटच्या पद्धतीने मॅचेस खेळल्या जातील. टाकलेला चेंडू पंच आकाशात ठिकाणी हात रुंदावत आहेत. वाईट बॉल येतोय. चेंडू टाकला, बॅकफुटला खेळायचा प्रयत्न नक्कीच केला गेला आहे. दांडी गुल झाली आहे. डीजे दादा लगाव गाना. गुड बॉलिंग राज. 2 गडी बाद नक्कीच केलेत. सचिन टी शर्ट वरती वेगळंच नाव लिहिलं गेलंय. पाळण्यातलं नाव सचिन आहे आणि हलकट उशीर जायला कामावर जायला उशीर जायला बघतोय रिक्षावाला रिक्षा. पहा आवड एकच नाव गोलंदाजी मार्कवर संघ कर्णधार अरुण. जर्सी नंबर 09 लकी नंबर आहे. अनुभव आहे बराचसा. दूरदृष्टीचा चष्मा सुद्धा डोळ्यावर आहे. पाहूया पहिला चेंडू काय टाकला जातोय. टाकलेला चेंडू नक्कीच फेअर डिलिव्हरी टाकली जाते आहे. गुड बॉल. समीकरण नक्कीच बदललंय. आता नक्कीच पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. समीकरण नक्कीच बदललंय. 11 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. टाकलेला चेंडू फारच वाईट. टाकला मानसरोवरला, गेलाय बेलापूरला. अचूक टप्पा शोधावा लागेल. टपलीचा मारला फटका कॉल दिला गेलाय. गुड रनिंग, गुड कॉल. प्रफुल्ल कानमंत्र नक्कीच देत आहेत सचिन यांना. जागेवर थांबायचा, कॉल द्यायचा. भावेश तुझ्या सोबत आहे, काळजी करू नको, आरामात धावा होतील. 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. 10-8. पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. निर्धाव चेंडू आलाय.
दडपण दडपण आणि दडपण पाहायला मिळत आहे. समीकरण नक्की जवळ येते. 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता. बंटी यांचं कौतुक करावं लागेल. फर्स्ट स्ट्रिपला उभा राहिल्यासारखा नक्कीच आक्रमक पवित्रामध्ये उभा आहे. चेंडू अडवलाय. सचिन नक्कीच स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न करतील. स्टेपर्ड होऊन खेळ परत बॅकफुटला आले आहेत. अरुण यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. समीकरण थोडं थोडं बदललंय. रन बॉल. 8 चेंडू 8 धावांची आवश्यकता. कमान अरुण, एक बॉल पकड के. आठ बॉल 8 रनाची आवश्यकता. दडपण दडपण आणि दडपण नक्कीच पाहायला मिळत आहे. 8 चेंडू आणि 7 धावा. चला मॅच चालू करायची आहे. फुल टॉस चेंडू कन्वर्ट केलाय. पंचांकडे दाद नक्कीच मागितली जाते. नाबाद ठरवलं जात आहे. एक धाव मिळती आहे. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. समीकरण नक्कीच बदललंय. 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 7-6. धन्यवाद सर. चहाची फार गरज होती. सॉरी. भावेश यांच्या बॅटमधनं चौकार आला. निर्णायक 6 चेंडू आणि हव्यात त्या एका धावेची आवश्यकता. निर्णायक क्षणी नक्की चौकार लगावला गेलाय. काय एफर्ट्स दिलेत. गुड बॅटिंग. कमान सचिन, एक धाव तुलाच करायची आहे. बाहेरून कोणी 9 चेंडू उडू नका. एक धाव नक्की झाली आहे. शेवटचा निर्णायक विनर शॉट मारलाय सचिन यांनी. उर्फ नावाने प्रसिद्ध आहेत.